नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर. इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. महापारेषण भरती 2023-24 म्हणजे 2023मध्ये जी जाहिरात आली ती कॅन्सल झाली 24मध्ये. त्यानंतर त्यांनी विस्तृत जाहिरात आता दिलेली आहे. मध्ये थोड्या पोस्टमध्ये सुद्धा वॅकन्सीमध्ये वाढ केलेली आहे. चांगली न्यूज आहे. आणि आता बघा फॉर्म सबमिशन बघा आता सुरू झालेलं आहे. महावितरणचं जे होतं ते महावितरणचं 17 तारखेपर्यंत त्यांनी आजची लास्ट डेट आहे. म्हणजे SCBCसाठी फॉर्म भरण्यासाठी आजची लास्ट डेट आहे. आणि महापारेषणसाठी त्यांनी फॉर्म सबमिशन 15 जुलैला सुरू केलेलं आहे. तर ते साधारण 8-9 तारखेपर्यंत 8 तारखेपर्यंत ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर बघा ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबरमध्ये थोडंफार इथे आपण एक्झाम एक्सपेक्ट करू शकतो. ॲक्च्युली इतक्या लवकर एक्झाम होणारच नाही, परंतु यांचा काही भरोसा नाही. थोडंसं महापारेषण खूप डिले होत आहे, त्याच्यामुळे ते सप्टेंबरच्या स्टार्टिंगला इलेक्शन किंवा आचारसंहिता सुरू होण्याच्या आधीसुद्धा काही थोडंसं प्रोव्हिजन करू शकतात, परंतु शक्यता अतिशय कमी आहे. हायर पोस्ट ज्या आहेत, सिनियर पोस्ट ज्या आहेत होण्याची पॉसिबिलिटी आहे, परंतु ज्या ज्युनियर पोस्ट आहे AEची किंवा टेक्निशियन वगैरे, तर त्या ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या रेंजमध्ये होण्याची शक्यता आहे. ठीक आहे. तर त्यामध्ये मित्रांनो आता फॉर्म सबमिशन सुरू झालेलं आहे. महावितरणचं तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की SCBCचे विद्यार्थी आहेत त्यांना 17 जुलैपर्यंत वेळ देण्यात आलेला होता. आता 17 जुलै यांची लास्ट डेट आहे. त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले असेल असं मी गृहीत धरतो, आशा करतो. आणि आता 15 तारखेला रिसेंटली महापारेषणचे अतिशय महत्त्वाचे फॉर्म सबमिशन सुरू झालेले आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता जे जुने फॉर्म आहेत ते इथे गृहीत धरण्यात येणार नाही. त्यामुळे मी आधी फॉर्म भरला, आता मला बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे कमेंट आले, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे मला फोनसुद्धा आले, कॉलसुद्धा मी काही अटेंड केले आहे. तर त्यामध्ये असं लक्षात आलं आहे की विद्यार्थी मित्र कन्फ्यूजमध्ये आहे की आधी फॉर्म भरलेला आहे सर, मग आता काय करायचं वगैरे वगैरे. तर आधी फॉर्म भरण्याचा आणि आताचा काही संबंध नाही. ती पूर्णपणे त्यांनी जाहिरात कॅन्सल केलेली आहे. आता तुम्हाला परत फॉर्म भरायचा आहे. फक्त त्यामध्ये जो काही SCBCचा मुद्दा आहे किंवा SCBCचं जे काही रिझर्वेशन आहे किंवा ऑप्शन आहे ते सध्या ॲड झालेलं आहे. तुमच्याकडे SCBCचे डॉक्युमेंट असतील, व्हॅलिड डॉक्युमेंट असेल आणि या डेटचे असतील, फॉर्म सबमिशनची लास्ट डेट असते उदाहरणार्थ 8 ऑगस्ट, त्या आधीचे जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तरच येस करा, अन्यथा नो करा. तुमच्याकडे टोकन वगैरे हे असे प्रकार तिथे चालत नाही. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा मला तसाच प्रश्न आहे की सर टोकन वगैरे चालेल का, किंवा मी आता SCBCसाठी अप्लाय केलेला आहे, मला पुढच्या काही दिवसामध्ये 8 ऑगस्टच्या आधीचं डॉक्युमेंट कुठलंही चालेल. ठीक आहे. त्यानंतरचं डॉक्युमेंट शक्यतोवर चालणार नाही. आता तुमचं डिसिजन तुम्ही घ्या की तुम्हाला त्यावर फॉर्म भरायचा, येस करायचं की नाही करायचं. ठीक आहे. SCBCचा थोडासा क्रिटिकल मुद्दा आहे, कारण की त्यामध्ये तुम्ही जर येस केलं आणि तुमच्याकडे डॉक्युमेंट त्या डेटचे नसेल तर तुम्ही पुढे रिजेक्ट होऊ शकता. ठीक आहे. त्याच्यामुळे ते विचारपूर्वक निवडा आणि SCBCचे डॉक्युमेंट असेल तरच येस करा मराठा कॅन्डिडेट्सनी. नसेल डॉक्युमेंट्स तर तुम्ही ओपनमध्ये अप्लाय करू शकता. ठीक आहे. महापारेषणसाठी सांगतो आहे सगळं. आणि बाकीचे जे आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असा प्रश्न आहे की त्यामध्ये काय झालं की तुम्ही आधी अप्लाय केला आहे का, म्हणजे 2023मध्ये अप्लाय केला आहे का, तिथे येस ऑर नो करायचं आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी चुकून नो केलं आहे. म्हणजे काय, म्हणजे इतके रथी महारथी विद्यार्थी आहे की ज्या दिवशी 15 तारखेला फॉर्म सबमिशन सुरू झालं त्याच दिवशी त्यांनी फॉर्म सबमिट केला, त्यामध्ये चुकासुद्धा केल्या आणि चुका झाल्यानंतर मला मेसेजसुद्धा आले की असं असं चुकलं सर, आता काय करू. काही जणांनी परत फॉर्म भरले, म्हणजे 15 तारखेला परत. म्हणजे इतकी मुलखाची घाई असते, विद्यार्थ्यांना कळतच नाही की 8 तारखेपर्यंत लास्ट डेट आहे. इतकी घाई करण्याची काहीच गरज नाही आहे. थोडंसं व्यवस्थित आणखी काही अपडेट्स येऊ द्या, कारण मध्ये काही अपडेट्स येऊ शकतं, काही थोडेफार व्हिडिओसुद्धा येतात यूट्यूबवर किंवा तुम्हाला माहितीसाठी बरेचसे व्हिडिओज काही यूट्यूबवर वगैरे टाकत असतात माहितीसाठी. तर मित्रांनो त्यासाठी थोडं थांबा. आपलासुद्धा फॉर्म सबमिशनचा व्हिडिओ पुढच्या 2-3 दिवसामध्ये येण्याची शक्यता आहे, कारण आपण याआधीसुद्धा महापारेषणचा फॉर्म सबमिशनचा व्हिडिओ दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. त्यामध्ये सुद्धा विस्तृत माहिती आपण दिलेली आहे. पण तो आता सुद्धा SCBCचा सुद्धा मुद्दा आलेला आहे किंवा पोस्ट आलेली आहे मध्ये म्हटल्यापेक्षा. रिझर्वेशन ॲड झालेलं आहे आणि प्लस काही पॉईंटसुद्धा त्यांनी नव्याने टाकलेले आहे. त्यामुळे आपण थोडंसं एक 2-3 दिवसामध्ये 20-22 तारखेपर्यंत आपला फॉर्म सबमिशनचा व्हिडिओ येऊन जाईल. ठीक आहे. बाकी तुम्ही फॉर्म भरला असेल, चुका झाल्या असेल तर तुम्ही परत फॉर्म भरू शकता, परंतु त्या भानगडीतच कशाला पडायचं, पहिलाच फॉर्म व्यवस्थित भरायचा. ठीक आहे. त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मी ओरली सांगितलेलं आहे जे माझ्याशी कनेक्टेड आहे, परंतु आता व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की क्लिअर असल्याशिवाय घाई करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट मी तुम्हाला आवर्जून प्रत्येक व्हिडिओमध्ये याआधीसुद्धा फॉर्म सबमिशनच्या वेळेस सांगितलेलं आहे की सायबर कॅफेवर डिपेंड राहून फॉर्म भरू नका. अतिशय मेजर मिस्टेक केलेलं आहे काही काही ठिकाणी, बरं सगळेच नाही करत, पण काही काही ठिकाणी बऱ्याचशा मेजर मिस्टेक. एक विद्यार्थिनी आहे, आय थिंक बीडची का लातूरची कुठली तरी, तर त्या विद्यार्थ्यांचं असं झालं की NTD का NTC कॅटेगरी आहे आणि त्या फॉर्म सबमिट करताना नेट कॅफेवाल्यांनी OBC टाकून दिला आहे. आता ही खूप मोठी मेजर मिस्टेक आहे. यानी तिचं सिलेक्शन 100% कॅन्सल होणार आहे. तिचा मला फोनसुद्धा आला, काही तिने सोल्युशन विचारलं, म्हणजे सोल्युशन काहीच नाही आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की काही काही जणांना कसं घरी लॅपटॉप नसतो, डेस्कटॉप नसतो किंवा मोबाईलवरून भरता येत नाही, तर ते सायबर कॅफेवाल्या थ्रू भरता. तुम्ही भरत असाल तर काही हरकत नाही आहे, परंतु आपल्या समोर फॉर्म भरून घ्या.
तुम्ही फॉर्म देऊन देता, तिथे 50-100 फॉर्म त्यांच्याकडे असतात आणि मग ते कधी रात्री बसून फॉर्म धडधड ते फॉर्म सबमिट करतात. त्यामुळे चुका तुमच्या फॉर्ममध्ये होतात, त्यांचं काही नुकसान होत नाही सायबर कॅफेवाल्यांचं. जे फॉर्म जर चुकला तर परत अशी अपॉर्च्युनिटी येणार नाही. अतिशय महत्त्वाची अपॉर्च्युनिटी असते ही, ठीक आहे. त्यामुळे मित्रांनो, या गोष्टीवर थोडं लक्ष द्या, कारण की फॉर्म सबमिशन हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे कुठल्याही रिक्रुटमेंटचा, कुठल्याही जॉबचा. त्याला लाईटली घेऊ नका, कारण पुढे DVमध्ये जर तुमचं मेजर मिस्टेक झाली, काही मायनर मिस्टेक असतात, काही मेजर मिस्टेक असतात. मेजर मिस्टेकमध्ये कॅटेगरी वाईज आहे, अप्रेंटिसचा मुद्दा आहे किंवा तुमचं डॉक्युमेंटेशनचा आहे, हा मेजर डेट्सचा वगैरे आहे, हा मेजर मिस्टेकमध्ये येतो. आणि अल्फाबेटिकली काही रॉंग झालं असेल किंवा एखादं पर्सेंटेज इकडे तिकडे झालं असेल, मार्क कमी जास्त झाले असेल, काही थोडंफार डेट्स थोडंसं डेटमध्ये सुद्धा चालत नाही. ॲक्च्युली डेटसुद्धा राईट पाहिजे. कधी कधी एखाद्या सर्टिफिकेटचा नंबर आपला चुकून जातो, तर हे मायनर मिस्टेक आहे. याच्यामध्ये तुम्ही ॲफिडेविट करून त्या गोष्टी क्लिअर करू शकता DVमध्ये. परंतु ज्या गोष्टीमुळे रिजेक्शन होते असे बरेचसे पॉईंट्स आहे. त्यामध्ये अप्रेंटिसचा मुद्दा असेल, अप्रेंटिस नाही आहे तर येस केलं, त्यानंतर तुमचं OBCमध्ये आहे आणि तुम्ही NT केलं किंवा ओपन केलं किंवा बऱ्याचशा गोष्टी आहे. तर हे जे असलं ना, तर याच्यामध्ये तुम्हाला शुअर रिजेक्शन होते. ज्या गोष्टीवर तुमचं सिलेक्शन डिपेंड आहे, ती जर तुम्ही चुकीची भरली तर तुमचं रिजेक्शन पुढे DVमध्ये 100% होते. आणि ज्या गोष्टी तुम्ही सुधारू शकता की नाही बा अशी चूक झाली, एखादा सर्टिफिकेटचं स्पेलिंग चुकलं असेल किंवा सर्टिफिकेटचं म्हटल्यापेक्षा नंबर चुकला असेल किंवा तुमचं अल्फाबेट चुकलं असेल, तर ॲफिडेविट देऊन ते क्लिअर करता येते, ठीक आहे. त्याचा मागच्या वेळेस विद्यार्थी मित्रांनी एका विद्यार्थ्यांनी 5-5दा 4-4दा फॉर्म भरलेला आहे. तशा चुका करण्यापेक्षा आधी थोडंसं रिलॅक्स व्हा, थोडंसं आपलं डॉक्युमेंटेशन आपल्याकडे कलेक्ट करून घ्या. त्यानंतर काही अपडेट्स येते का बघा, काही त्याच्यामध्ये काही नवीन सुधारणा किंवा डिक्लेरेशनचा फॉर्म असतो किंवा काही असतो, त्यामध्ये बघा काही चेंजेस येतात काय. कारण की एखादं कोणीतरी वेगळं सांगतं, कोणीतरी वेगळं सांगतं, तर थोडंसं माहिती कलेक्ट करा आणि त्यानंतर जी कन्फर्म माहिती आहे त्यानुसार फॉर्म भरा, ठीक आहे. त्यामुळेच मी एकदम घाई करत नाही. मला बघा आता 15 तारखेपासून फॉर्म सबमिशन सुरू झालेलं आहे. आजची 17 तारीख आहे. मी साधारण 20 ते 22च्या दरम्यान तुम्हाला व्हिडिओ देणार आहे. जोपर्यंत शहानिशा होत नाही प्रत्येक गोष्टीची पॉईंट टू पॉईंट, मला विद्यार्थ्यांचे क्वेरीज येतात, कमेंट्स येतात, त्यावरून मी काही गोष्टीवर भर देत असतो. त्यानुसार 20 ते 22 तारखेला आपला व्हिडिओ येऊन जाईल, ठीक आहे. आणि बाकी मित्रांनो, अतिशय मोठी अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही कुठल्याही पोस्टसाठी अप्लाय करत असाल, AEसाठी असाल, टेक्निशियन असाल किंवा DY वगैरे असाल किंवा कुठल्याही पोस्टसाठी सिनियर टेक्निशियन असेल, टेक्निशियन 1, टेक्निशियन 2, अतिशय मोठ्या पोस्ट आहेत या. आणि आता सॅलरी वाढलेली आहे. 20% बेसिकवर हाईक, म्हणजे टोटल पगारामध्ये साधारण 30 ते 35%ची हाईक होते मित्रांनो. अतिशय मोठा तुमच्याकडे चान्स आहे आता गव्हर्नमेंटमध्ये जॉईन होण्याचा. आणि MSCBच्या तिन्ही कंपन्यामध्ये सॅलरी स्केल ही 5 वर्षांनी, दर 5 वर्षांनी रिवाईज होत असते. बाकी गव्हर्नमेंटला 10 वर्षांनी होते. त्यामुळे पगाराच्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा. अतिशय चांगला पगार तुमच्या हातामध्ये येणार आहे, ठीक आहे. त्यामुळे निश्चिंत राहा, परंतु अभ्यासावर फोकस करा. सगळ्या निगेटिव्ह गोष्टीपासून दूर राहा. मोबाईलपासून थोडं दूर राहा, नेटपासून थोडं दूर राहा. फ्रेंड सर्कल जे चांगले असतील, आपल्या कामाचे असतील किंवा आपल्या अभ्यासामध्ये सपोर्ट करू शकत असेल, यांच्याशीच कनेक्टेड राहा. बाकीच्यांपासून अलिप्त राहा, ठीक आहे. आता ह्या खूप छोट्या गोष्टी, आता प्रत्येक गोष्टी मी इथे सांगू शकत नाही तुम्हाला. आणि फोकस करा स्टडीवर. जे काही आपला सिलेबस आहे त्यानुसार फोकस करा. आणि प्रिपेरेशन रिलेटेड गायडन्स तुम्हाला पाहिजे असेल तर तो आपले व्हिडिओसुद्धा आहे यूट्यूबवर, तुम्ही सर्च करू शकता. महाट्रान्सको टेक्निशियन किंवा महाट्रान्सको EE किंवा कुठल्याही याच्यामध्ये तुम्हाला सगळे व्हिडिओज मिळून जातील, ठीक आहे. तर मित्रांनो, मधल्या पिरियडमध्ये आपण एक ऑफलाईन बॅचचं एक अनाउन्समेंट केलेलं होतं. बरेचसे विद्यार्थ्यांचे फोनसुद्धा आले, भरपूर विद्यार्थी आहेत, रेडी आहेत. बरेचसे बाहेरचे सुद्धा, आउट ऑफ स्टेशनचे सुद्धा, बाहेरगावचे सुद्धा विद्यार्थी आहे. तर बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की सर ऑनलाईन वगैरे घेतली तर आम्हाला बरं होईल किंवा जास्त लांब असल्यामुळे आम्ही ऑफलाईन अटेंड करू शकत नाही, ठीक आहे. तर आपण ऑनलाईनसाठी सुद्धा तुम्ही मला मेसेज करू शकता जर तुमची इच्छा असेल तर, कारण की आपण पुढल्या एक 8-10 दिवसामध्ये ऑनलाईनची सुद्धा आपण तयारी करतो आहोत. जर तुमचं करू नका, कॉल डायरेक्टली मी रिसीव्ह करू शकत नाही. मेसेज करा ITI ऑनलाईन बॅच. माझ्या अंदाजाप्रमाणे ऑक्टोबरच्या आधी ही एक्झाम होणार नाही, कारण सप्टेंबरमध्ये इलेक्शन आहे, आचारसंहिता वगैरे आहे. तर ऑक्टोबर किंवा त्याच्या पुढे अशी एक्झाम होईल. ती महावितरण असो की महापारेषण असो, ठीक आहे. त्याच्यामुळे त्या तयारीमध्ये राहा. आणि बाकी जे काही तुमच्याकडे मटेरियल असेल त्यातून अभ्यास करा. जास्त पुस्तकं चाळत बसू नका. एकच पुस्तक चांगलं करा, ते टेक्निकल असो की नॉन टेक्निकल असो. आणि नॉन टेक्निकललासुद्धा अतिशय महत्त्व आहे, कारण की यानुसार तुमचं सिलेक्शन यावरसुद्धा तुमचं सिलेक्शन डिपेंड असते. कट ऑफसुद्धा महत्त्वाचा असतो. कट ऑफचा व्हिडिओ आपण एक ऑलरेडी दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. आपले भरपूर व्हिडिओज आहे यूट्यूब चॅनलवर आपल्या, आणि आपलं टेलिग्राम चॅनल आहे इंजिनियर अमोल. त्यावर तुम्हाला वरच्यावर अपडेट्स आपण देतच असतो. आणि प्लस आपलं ॲप आहे, ॲप्लिकेशन आहे इंजिनियर अमोल या नावानेच ॲप प्ले स्टोअरला अवेलेबल आहे, किंवा खाली तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक बघू शकता. त्यावर आपण ऑलरेडी टेस्ट सिरीज अप्लाय केलेला आहे किंवा दिलेला आहे. त्यामध्ये एक जुनी टेस्ट सिरीज आहे, 5 फुल लेंथ टेस्ट आहे, आणि एक नवीन टेस्ट सिरीज आहे. त्याच्यामध्ये सगळे क्वेश्चन नवीन आहे, रिपीट झालेले नाही आहे, सगळे क्वेश्चन नवीन आहे. 5 फुल लेंथ आहे आणि साधारण 19-20 या टॉपिक्स टेस्ट आहे, ठीक आहे. तर हे तुम्ही म्हणजे टेक्निशियनसाठी आणि AEसाठी टेस्ट सिरीज वेगळे आहे, आणि बाकी पोस्टसाठी सुद्धा वेगळे आहे. तुम्ही बघू शकता आपल्या ॲपवर इंजिनियर अमोल आपला ॲप आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तर असे करतो मित्रांनो की बऱ्यापैकी तुमच्या लक्षात आलं असेल. फॉर्म सबमिशनमध्ये चुका करू नका, कारण ती चूक पुढे अतिशय महागात पडते, लक्षात घ्या.
त्याच्यामुळे तुमचे काही क्वेरीज असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्यावर मी रिप्लाय द्यायचा प्रयत्न करतो. आणि बाकी जे डॉक्युमेंटेशन तुमच्याकडे रेडी असेल तिथे यस करा, अन्यथा नो करा. आणि विनाकारणचं रिझर्वेशन घ्यायचा प्रयत्न करू नका जर तुमच्याकडे डॉक्युमेंटेशन नसेल तर. व्हिडिओ आवडला असेल, थोडाफार इथे माहितीपूर्वक तुम्हाला वाटलं असेल, बुस्टअप तुम्ही झाले असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण की पुढे अतिशय महत्त्वाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे. धन्यवाद मित्रांनो.